नमस्कार मित्रांनो, आज मी माझा वर्कआउट करतोय आर्म्स वर्कआउट. सो मी चालू केलं आहे. आधी तुम्हाला जसं की माहिती आहे वॉर्मअप शिवाय एक्सरसाइज करायची नसते. सो मी शोल्डर रोटेशन आणि अजून 2-3 वॉर्मअप केले, ज्याच्याने आपल्याला ड्युरिंग वर्कआउट आर्म्समध्ये ब्लड फ्लो जास्त झाल्यामुळे आपल्याला व्हेरिएशन्स करायला इझी फील होतं. सो तुम्ही सुद्धा नेहमी वॉर्मअप करा, वॉर्मअप शिवाय वर्कआउटला स्टार्ट नका करू. सो गाईज, वॉर्मअप नंतर मी फर्स्ट व्हेरिएशन घेतला आहे डंबेल कर्ल्स. सो मी इथे युनिलॅटरल मुवमेंट परफॉर्म करतोय माझ्या बायसेपसाठी. सो तुम्ही बघू शकता की मी कमी वेट घेतलाय. मी घेतलाय 5 kg आणि मी 5 kgचे 20 रेप्स परफॉर्म करणार आहे. सो गाईज, जसं तुम्ही बघू शकता मी सेकंड सेटमध्ये वेट वाढवलेलं आहे. मी आता घेतला आहे 7.5 kg. मिररमध्ये तुम्हाला कदाचित उलटं दिसत असेल, ते 5.7 दिसत असेल, बट ते 7.5 kg वेट आहे, ज्याच्याने मी 10+ रेपिटेशन्स परफॉर्म केले. सो गाईज, मी थर्ड सेटमध्ये घेतलं 10 kg आणि मी अवॉइड केलं जास्त बॉडी मुवमेंट. सो तुम्ही बघू शकता सो गाईज, आज आपला आर्म्स होता. सो मी बायसेप नंतर घेतला ट्रायसेप व्हेरिएशन. ट्रायसेपला मी परफॉर्म केलं स्कल क्रशर. सो तुम्ही बघू शकता मी 15 kgचा वेट घेतलेला आहे आणि मी प्रॉपर फॉर्ममध्ये परफॉर्म करतोय, ज्याच्याने माझे ट्रायसेप्सला बरोबर टेन्शन भेटेल आणि माझ्या मसलमध्ये ग्रोथ व्हायला हेल्प होईल. सो गाईज, मी फर्स्ट सेट नंतर माझा कॅमेराचा अँगल चेंज केलेला आहे. सो तुम्ही बघू शकता की माझे एल्बोज किंवा माझे आर्म्समध्ये कशी मुवमेंट आहे. सो तुम्ही हे असंच फॉलो करू शकता. याच्याने तुमच्या ट्रायसेप्सला खूप चांगला कॉन्ट्रॅक्शन फील होतो. सो गाईज, 2 सेट कंप्लीट झाल्यानंतर मी माझा थर्ड सेट घेतला 25 kgचा. सो मला वाटलं की मी 12 रेपिटेशन परफॉर्म करू शकेन, बट माझ्याकडून फक्त 8 रेप्स झाले. आय डोंट नो, मी नेक्स्ट टाईम जास्त रेपिटेशनसाठी ट्राय करीन. सो गाईज, ही होती माझी बायसेपचा सेकंड व्हेरिएशन आणि बायसेपच्या सेकंड व्हेरिएशनला मी एक्सरसाइज घेतली प्रीचर कर्ल. आणि आय डोंट नो, मला ही एक्सरसाइज खूप आवडते. ह्याच्याने मला माझ्या बायसेप्सवरती खूप चांगला टेन्शन फील होतो, ज्यामुळे आय लव्ह दिस एक्सरसाइज. सो मी ही ट्राय करू शकता. मी स्टार्टिंग वेट घेतलेलं 10 kg, 5चे प्लेट्स बोथ साईड. सो तो 10 kg होता आणि मी 10 kgचे आय डोंट नो किती रेपिटेशन परफॉर्म केले. आय गेस 15 रेपिटेशन केले असतील. सो यू गाईज सी. सो गाईज, मी सेकंड सेटला घेतलेलं 7.5 kg बोथ साईड. सो मी एक्सरसाइज परफॉर्म करत होतो. इट वॉज क्वाईट गुड. वेट थोडं कंट्रोल करायला ट्राय करत होतो, बट वेट पण मला तिथे कंट्रोल करत होतं ऑपोजिट साईडला. सो तुम्ही बघू शकता मी स्ट्रगल करतो आहे आता, कारण की आय डोंट नो, मला हे वेट खूप हॅवी फील होत होतं. बट तेव्हाच मी वेट खाली ठेवताना गडबड झाली थोडी, बट मी कसं तरी मॅनेज केला. सो गाईज, मी हा घेतला होता थर्ड व्हेरिएशन. थर्ड व्हेरिएशन हॅवी होता, कारण की ऑल ओव्हर वेट होतं 20 kg आणि मी ह्याच्यानी 5 रेप्स परफॉर्म केले. सो यू कॅन सी मी वेटला कंट्रोल करायसाठी ट्राय करत होतो, बट इथे वेट हॅवी असल्यामुळे थोडंसं माझे स्ट्रगल जरा जास्त होत होता. बट मी माझा सेट कंप्लीट केला, थँक गॉड. सो गाईज, मी ट्रायसेपचा सेकंड व्हेरिएशन घेतला होता
केबल एक्सटेन्शन. सो मी केबल एक्सटेन्शनवरती मॉडरेट वेट ठेवून मोर रेपिटेशन्स परफॉर्म केले. सो गाईज, हा माझा ट्रायसेपचा थर्ड व्हेरिएशन आहे. मी सेकंड मागे दाखवला आहे, त्याच्यामध्ये मी माझा व्हॉइस ओव्हर नाही दिला आहे. बट थर्ड व्हेरिएशन पण थोडाफार इझी होता, जो मी बऱ्यापैकी परफॉर्म केला आणि मी माझ्या ट्रायसेपला खूप चांगला कॉन्ट्रॅक्शन दिला, ज्यामुळे माझे ट्रायसेप्स थकले होते. सो मी बायसेपच्या थर्ड व्हेरिएशनवर आलो होतो आणि हे पण होते बायसेप कर्ल्स. बट इथे मी झिगझॅग बार घेतला होता आणि झिगझॅग बारमध्ये सुद्धा मी ग्रिप थोडीशी लांब पकडली होती, कारण मला हा व्हेरिएशन परफॉर्म करायला खूप आवडतो. हा माझा बायसेपचा फेवरेट व्हेरिएशन आहे आणि मी या व्हेरिएशनला नाव दिलं आहे हर्क्युलिस कर्ल्स. सो गाईज, मी माझ्या सेकंड व्हेरिएशनला स्टार्ट केला. तुम्ही बघू शकता की या व्हेरिएशनमध्ये माझे आर्म्स खूप मोठे दिसत आहेत, ज्युसी दिसत आहेत, जसे सर्वांना आवडतात. सो मी कंट्रोल मुवमेंटमध्ये बायसेप कर्ल्स करायला ट्राय केलं आणि ते होतसुद्धा होतं. सो यू कॅन सी. सो गाईज, हा माझा होता बायसेप केबल कर्ल्सचा थर्ड सेट आणि थर्ड सेटमध्ये मी थोडा हेवी घेतला होता, ज्यामुळे माझी बॉडी मुवमेंट झाली अँड दॅट्स इट. सो गाईज, मी ट्रायसेपचा थर्ड व्हेरिएशन घेतला होता ट्रायसेप पुश डाऊन. नाही, मी सायकलमध्ये हवा नाही भरत आहे. ही ट्रायसेपची एक एक्सरसाइज आहे, ज्याच्याने आपले ट्रायसेप्स बऱ्यापैकी फटीग होतात आणि चांगला कॉन्ट्रॅक्शन फील होतो जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून ही एक्सरसाइज केलात तो. सो तुम्ही बघू शकता एंड ऑफ द एक्सरसाइज माझा ट्रायसेप थोडाफार विजिबल झाला होता, जो फर्स्ट सेट किंवा फर्स्ट व्हेरिएशनमध्ये नव्हता. सो गाईज, हा माझा होता सेकंड सेट माझ्या ट्रायसेपच्या लास्ट व्हेरिएशनचा. तुम्ही बघू शकता माझा मित्र मागे बसला आहे. तो खूप थकला होता, कारण त्याचे लेग्स होते, म्हणजे त्यांनी लेग्सला फर्स्ट 2 सेट्समध्येच त्यांनी थकवलं होतं. सो तो आता तिथे बसून रेस्ट करत होता आणि आम्ही बोलता बोलता माझा व्हेरिएशन कंप्लीट केला. सो गाईज, हा माझा होता ट्रायसेपचा लास्ट सेट आणि मी लास्ट सेट परफॉर्म चांगल्या बऱ्यापैकी केला. इथे मी ऑलमोस्ट फुल स्टॅक ठेवला होता वेटचा. सॉरी, तुम्हाला वेट दिसत नाही आहे याच्यामध्ये, बट मी ते बऱ्यापैकी वेट परफॉर्म केला आणि इथे थर्ड व्हेरिएशनला मला खूप कमी रेपिटेशन्स गेले, बट माझ्यासाठी एक्सरसाइज मस्त होती, ज्याच्याने माझे पूर्ण आर्म्स आज थकले होते. इट वॉज अ बेस्ट आर्म डे फॉर मी. आय होप सो फ्युचरमध्ये पण माझे असेच आर्म्स होतील. सो आर्म्स झाल्यानंतर मी थोडाफार फ्लेक्स करायला ट्राय करत होतो. लायटिंगमुळे थोडंसं वियर्ड वाटलं, बट इट्स ओके. सो गाईज, जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट.